पुढच्या आठवड्यात माझ्या मावस बहिणीचा साखरपुडा आहे आणि मंदारला त्याच्या कोल्हापुरी जॅकेटवर पॅन्ट हवी होती म्हणून आम्ही निघालो शॉपिंगसाठी. पण वाटेत असं काहीतरी घडलं की आम्ही आमचा रस्ताच बदलला. नेमकं काय झालं बघा या व्लॉग मध्ये. नमस्कार, मी अंकुरा. खरेदी म्हटलं की माझा उत्साह गगनात मावेनासा होतो. मग शॉपिंग माझी असो या मंदारची. आम्ही आमची स्कूटी काढली आणि विले पार्लेच्या ट्रेन्सकडे निघालो. पण वेळ होती संध्याकाळची आणि मुंबईची ट्रॅफिक म्हणजे विचारायलाच नको. संथ चालणाऱ्या गाड्या आणि दुपारचं जेवण कमी केल्यामुळे माझा पार मूड ऑफ झाला होता. माझा उतरलेला चेहरा बघून मंदारने गाडी फिरवली आणि आम्ही पोहोचलो सांताक्रूजच्या रॅम अँड शॅम सेंटरवर. हे माझं ऑल टाइम फेवरेट ठिकाण आहे. सुरुवात केली दहीपुरीने. थंडगार दही आणि त्यात मसाल्यांची चव. तोंडात टाकतात जणू स्वर्ग सुखच. त्यानंतर आली ती मॅगझिनच्या कागदावरची भेळ. ही भेळ म्हणजे मी नाश्ता, जेवण आणि डिनर सुद्धा करू शकते. मला भेळेत एक्स्ट्रा शेव आवडते, पण मंदारला ओरिजिनल रेसिपीमध्ये लुटपूट आवडत नाही. मग काय, शेवटची उरलेली भेळ त्यांनी मलाच दिली. मग मी मस्त त्यात एक्स्ट्रा शेव टाकून खाल्ली. शेवटी खाल्ली ती पाणीपुरी, जी मंदारच्या सगळ्यात आवडती आहे. घाईघाईत मी मसाला पुरी रेकॉर्ड करायला विसरले, म्हणून मग व्हिडिओचा शेवट करण्यासाठी एक पापडी मागितली. आता पोट शांत झालंय आणि आम्ही आमच्या मूळ कामाला म्हणजे शॉपिंगला निघालो. तुम्हाला हा चॅटचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या शॉपिंगच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.